Good afternoon, everyone. आपण आज निर्देशक कोऑर्डिनेट जॉमेट्री जो आहे की नाही त्याचा सेकंड पार्ट आपण शिकणार कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर हे आपण फर्स्ट प्रॅक्टिस सेट 7.1 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट इन विच क्वाड्रंट or on which axis do the following points lie. हे जे पॉइंट्स आहेत ते कुठे लाय करतात, कोणत्या क्वाड्रंट मध्ये ऍक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट्स लाय, कोणत्या ऍक्सिस वर ते पॉइंट्स आहेत. तर त्याच्यासाठी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर पॉइंट्स त्यांची प्लेस जर आपल्याला कळून घ्यायची आहे की तो पॉइंट कुठे आहे, तर त्याच्यासाठी पण असं आहे ना बाजूला असं रफ मध्ये असं छोटस नुसतं क्रॉस काढलं तरी चालेल. इथे प्लस प्लस, इथे मायनस प्लस, इथे प्लस मायनस मायनस, इथे मायनस मायनस आणि इथे प्लस मायनस. हे साइन आहेत. जर प्लस प्लस आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. मायनस प्लस म्हणजे पहिला कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असेल तर तो पॉइंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. ज्या पॉइंटचे दोन्ही कोऑर्डिनेट मायनस निगेटिव्ह आहे, कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह आहे, तर तो थर्ड क्वाड्रंट. आणि ज्याचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे तर तो फोर्थ क्वाड्रंट. आणि ऍक्सिस वर आहे हे कसं ओळखायचं, ज्याचा असं असेल 0,a म्हणजे ज्याचा पहिला कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट 0 ना तो वाय ऍक्सिस वर, हा वाय ऍक्सिस. ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 ते वाय ऍक्सिस वर. इथले पॉइंट जे आहेत त्यांचा जो एक्स कोऑर्डिनेट पहिला कोऑर्डिनेट 0 असतो आणि जे एक्स ऍक्सिस वर त्यांचा दुसरा कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे ज्यांचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 तो एक्स ऍक्सिस वर. असा प्लेस आपल्याला ओळखता येते. आधी बघायचं की कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाही ना. 0 कोऑर्डिनेट कोणता असेल तर तो ऍक्सिस वर असेल. तर पहिलं चेक करायचं की वेदर वन ऑफ द कोऑर्डिनेट इज 0 और नॉट. कोणता एक कोऑर्डिनेट 0 नाहीये ना ते आधी चेक करायचं. आणि मग जर नसेल, आता जर कोणताही कोऑर्डिनेट 0 आहे तर तो ऍक्सिस वर आहे, कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये नसणार, त्यामुळे साइन चेक करण्याचा प्रश्नच येतो. जर कोणताही एक कोऑर्डिनेट 0 असेल तर त्याची साइन बघण्याची गरजच नाही ना. तो क्वाड्रंट मध्ये साइन कधी बघायची, जर तो क्वाड्रंट मध्ये असेल तर. जर एक कोऑर्डिनेट 0 आहे तर मग तुम्हाला तो क्वाड्रंट मध्ये पॉइंट नसणारच आहे, तो ऍक्सिस वरच असणार. कोणता कोऑर्डिनेट 0 आहे त्यावरून तो ठरवायचं की एक्स ऍक्सिस वर आहे की वाय ऍक्सिस वर आहे. जर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तर वाय ऍक्सिस वर असणार आणि जर वाय कोऑर्डिनेट 0 आहे पहिला कोऑर्डिनेट जो आपण लिहितो तो एक्स कोऑर्डिनेट लिहितो. एक्स कोऑर्डिनेट पहिला, मग वाय कोऑर्डिनेट आणि मग त्याची प्लेस त्याच्यावरून ठरवते. म्हणजे समजा एखाद्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट कोणताही नंबर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल वाय कोऑर्डिनेट, तर हा असतो त्याची प्लेस असते वाय ऍक्सिस, कारण त्याचा पहिला एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. समजा पहिला कोऑर्डिनेट काहीतरी आहे नंबर पण दुसरा वाय कोऑर्डिनेट 0, तर हा असतो एक्स ऍक्सिस. आता या दोघांवर पण नसेल, कोणताच कोऑर्डिनेट 0 नसेल तर मग साइन बघा, दोन्ही प्लस प्लस आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये.
मायनस प्लस आहे पहिला, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, तर तो सेकंड क्वाड्रंट. जर मायनस दोन्ही मायनस मायनस आहे तर तो थर्ड क्वाड्रंट. प्लस मायनस आहे म्हणजे पहिला कोऑर्डिनेट प्लस आणि दुसरा मायनस आहे, तर मग फोर्थ क्वाड्रंट. तर आपल्याला इथे आता पॉइंट्स दिलेले आहेत, ते कुठे लाय करतात, कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा ऍक्सिसवर, ते आपल्याला बघायचं. आता ए जो पॉइंट आहे, ए जो पॉइंट आहे की नाही, त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का ते आधी चेक करा. तर आपल्याला ए जो आहे तो -3,2 आहे. पण इथे पॉइंट्स लिहू, इथे प्लेस लिहू. पहिला जो पॉइंट आहे तो ए कोणता आहे, ए -3,2. याचा कोणता एक कोऑर्डिनेट 0 आहे का, नाहीये. म्हणजे हा ऍक्सिस वर नाही. जर कोणता कोऑर्डिनेट 0 असेल ना दोन पैकी, तर तो ऍक्सिस वर असतो. पण आता हा ऍक्सिस वर नाही, हा कोणत्या तरी क्वाड्रंट वर आहे. मग क्वाड्रंट मध्ये कोणते आहे, तर पहिला कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे बघा, -3 आहे, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल तर इथे हे बघा, तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार, पहिला एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय करतो. त्यानंतर सेकंड पॉइंट तुम्हाला दिलेला आहे B-5, आता याच्यामध्ये कोणता कोऑर्डिनेट 0 नाहीये, याचा अर्थ तो ऍक्सिस वर नाही, कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये. क्वाड्रंट मध्ये कोणता आहे बघण्यासाठी साइन बघायचं, दोन्ही निगेटिव्ह आहेत, एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह. हा आहे थर्ड कोऑर्डिनेट. थर्ड पॉइंट जो आहे याचा पण कोणताच कोऑर्डिनेट 0 नाही, म्हणजे हा पण क्वाड्रंट मध्ये आणि दोन्ही प्लस प्लस आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह, तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर फोर्थ पॉइंट दिला, फोर्थ पॉइंट कोणता दिलाय, 2,0, सॉरी 2,10 डी. त्याचा पण कोणताच कोऑर्डिनेट एक 0 नाहीये, तर मग हा पण क्वाड्रंट मध्ये असणार, ऍक्सिस वर नसणार. मग कोणता क्वाड्रंट मध्ये, तर साईन बघायची, दोन्ही प्लस प्लस आहेत, दोन्ही प्लस प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर फिफ्थ पॉइंट कोणता आहे, फिफ्थ पॉइंट आहे एफ, सॉरी ई 37, 35. आता हे खूप मोठे कोऑर्डिनेट आहेत, पण याच्यापैकी कोणताच 0 नाही, म्हणजे तो ऍक्सिस वर नाहीये. आणि मग साईन बघायचं, साईन प्लस प्लस आहे, प्लस प्लस म्हणजे परत फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आहे आपण पण, आणि दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर येतो एफ, 15, -8. आता याचा पण कोणताच कोऑर्डिनेट 0 नाहीये, म्हणजे ऍक्सिस वर नाही, क्वाड्रंट मध्ये येतो. प्लस आणि मायनस आहे, प्लस मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मायनस प्लस असेल तर सेकंड. असं लक्षात ठेवायचं, छोटासा चौकोन काढायचा इथे, असा थोडासा इथे प्लस प्लस, हा फर्स्ट क्वाड्रंट, प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस आणि प्लस मायनस, हा प्लस मायनस आहे, प्लस मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. 3, -7 जी.
याचा पण कोणता कोऑर्डिनेट 0 नाही, याचा अर्थ हे क्वाड्रंट मध्ये, मग इथे पण प्लस मायनस आहे, मग परत हा सुद्धा फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार. H0, -5. आता इथे काय आहे, इथे आता दोन्ही कोऑर्डिनेट मध्ये एक कोऑर्डिनेट 0 आहे बघा. हा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, तर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. पहिला पहिला म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो. आता हा तुमचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये नाही, तर तो ऍक्सिस वर असणार आहे पॉइंट. म्हणून आधी चेक करायचं की कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का. 0 असेल तर तो क्वाड्रंट मध्ये नाही, ऍक्सिस वर असतो. मग हा पॉइंट ऍक्सिस वर आहे. मग ऍक्सिस दोन आहेत, एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. मग नक्की कोणत्या ऍक्सिस वर, तर जो एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो वाय ऍक्सिस वर. उलट लक्ष ठेवायचं, ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिस वर असतो. म्हणजे हा पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे की नाही, पहिला कोऑर्डिनेट जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो, तो 0, म्हणून तो वाय ऍक्सिस वर असतो. 9th वाला 12,0 एम. असे पॉइंट्स आहेत. आता हे कोणत्या याच्यावर असणार ते बघूया. आता M12,0 एक कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा ऍक्सिस वर आहे. मग कोणत्या ऍक्सिस वर, तर 0 कोणता कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट. मग उलट एक्स ऍक्सिस वर जो कोऑर्डिनेट 0 असेल त्याच्या अपोजिट ऍक्सिस वर तो असतो. आता याच्यामध्ये पण एक कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0, मग हा सुद्धा वाय ऍक्सिस वर असतो. याचा पण एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, मग हा सुद्धा वाय ऍक्सिस वर. त्यानंतर क्यू जो आहे त्याचा कोणताच कोऑर्डिनेट 0 नाही, म्हणजे हा ऍक्सिस वर नाही, क्वाड्रंट मध्ये असणार. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये, तर दोन्ही साइन वरून कळतं आपल्याला, दोन्ही मायनस मायनस आहे, म्हणजे हा जो आहे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार. ठीक आहे, तर असं आपण कुठे लाय करतात पॉइंट्स ते लिहिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉइंट्स. इन विच क्वाड्रंट, पॉइंट्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये असू शकतात. हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, प्लस प्लस. मग तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये, तर तो फर्स्ट क्वाड्रंट आहे. हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह, तर मग तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, हे आपण बघितलं. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह, प्लस मायनस. तर प्लस मायनस जे आहे ते फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतं. हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, मायनस प्लस, हा सेकंड क्वाड्रंट मधला पॉइंट आहे. आता इथे ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे आपल्याला एक कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायचे. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे आपण जे ऍक्सिस दाखवतो तसे ते ऍक्सिस दाखवून हे पॉइंट्स त्याच्यावर आपल्याला प्लॉट करायचे. प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स, म्हणजे असा ग्राफ काढायचा आणि त्या ग्राफवर हे सगळे पॉइंट्स आपल्याला दाखवायचे. मग आपण ती कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करूया.
अशी कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे असे ऍक्सिस काढायचे, त्याच्यावर नंबर लिहायचे आणि दिलेले कोऑर्डिनेटचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स प्लॉट करायचे असतात. त्याच्यामध्ये हा जो ओरिजिन आहे हा 0 आहे आणि इकडे राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स. इकडे निगेटिव्ह. असं वरती इथे पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 आणि इकडे निगेटिव्ह -1 -2 -3 -4 -5 -6. आता आपल्याला वेगवेगळे पॉइंट्स इथे प्लॉट करायचे. तर पहिला कोणता पॉइंट आहे जो प्लॉट, ही त्याला म्हणतात कोऑर्डिनेट सिस्टम. याला कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतात आणि या कोऑर्डिनेट सिस्टम वर आपल्याला पॉइंट्स प्लॉट करायचे. तर पहिला पॉइंट आहे L -2,4. हा पहिला पॉइंट आहे L L आणि काय नाव आपलं मायनस, एक मिनिट, -2,4 असं तो पॉइंट आहे. L -2,4. आता हा पॉइंट आधी कुठे लाय करणार ते बघा. तर हा कुठे आहे, मायनस प्लस. आता हा एक्सिस वर तर नाही, क्वाड्रंट मध्ये. आणि मग मायनस प्लस आहे. मायनस प्लस म्हणजे इथे सेकंड क्वाड्रंट मध्येच असणार, या इथे असणार, या क्वाड्रंट. कारण मायनस प्लस आहे ना. मग काय आहे, L -2,4. -2,4 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचे -2 येणार आणि वाय ऍक्सिस वरचे 4 येणार. एक्स ऍक्सिस वरचे -2 असं 4 पर्यंत, वाय ऍक्सिसच्या 4 पर्यंत न्या. असं जे पॉइंट तयार होतात ते आपले तर इथे हा जो पॉइंट आहे ना, हा तुमचा L आहे -2,4. कारण एक्स ऍक्सिस वर -2 आणि वाय ऍक्सिस वर 4 नंबर दाखवत होतो. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, कारण मायनस प्लस असं त्याचे साईन आहे. त्यानंतर M5,6. M
M5,6 जो आहे ते दोन्ही साईन त्याचे प्लस प्लस असल्यामुळे तो येणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. एक मिनिट, हे हँग झालंय. बघा M5,6. आता हे दोन्ही पण एक पण कोऑर्डिनेट 0 नाहीये, म्हणजे तो एक क्वाड्रंट मध्ये एक्सिस वर नसणार. मग 5,6 म्हणजे दोन्ही प्लस प्लस आहेत, म्हणजे इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो येणार. मग 5 आणि इथं 6 आहे. 5 इथून 6 पर्यंत न्या. हा जो तुमचा इथं पॉइंट असणार हा M असणार. M5,6. एक्स ऍक्सिस वरचं 5 आणि वाय ऍक्सिस वरचं 6. अशा प्रकारे ते आपल्याला पॉइंट्स तिथे प्लॉट करायचे. त्यानंतर -3, -4 n -3, -4. n -3, -4. तर -3, -4 म्हणजे दोन्ही निगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे हा पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये. एक्स ऍक्सिस वरचं -3 आणि वाय ऍक्सिस वरचे -4. -4 पर्यंत आण. सरळ स्ट्रेट लाईन असते ऍक्च्युली, ते वाकडी आली. हा जो पॉइंट आहे हा आहे -3, -4 n. अशा प्रकारे सगळे पॉइंट्स आपण प्लॉट करून घ्यायचे आहे. आता ज्यांचा कोऑर्डिनेट 0 आहे, जसं हा 7,0, हा जो आहे 7,0, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये नसणार, हा ऍक्सिस वर असणार. मग हा जो पॉइंट आहे ह्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा एक्स ऍक्सिस वर असणार. मग हा एक्स ऍक्सिस वर कुठे येणार? एक्सिस म्हणजे ही जी आडवी लाईन आहे तो एक्स ऍक्सिस असतो. आणि 7,0 असं कोऑर्डिनेट आहे पॉइंटचे. S7,0. S7,0 इथे येणार. हा बघा, हा पॉइंट. त्याचे कोऑर्डिनेट जर बघायला गेलात तर 7,0. त्यानंतर कारण त्याचा एक वाय कोऑर्डिनेट 0 आहे ना, तर तो एक्स ऍक्सिस वर असतो. आणि टी जो आहे, टी चे कोऑर्डिनेट काय आहे? टी चे आहे 0, -5 असे टी चे कोऑर्डिनेट आहे. तर 0, -5 म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 0 आहे आणि दुसरा -5 आहे. म्हणजे वाय एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट ज्याचा 0 तो वाय ऍक्सिस वर. मग वाय ऍक्सिस वर -5 कुठे आहे? तिथे हा पॉइंट असणार, इथं -5 चे. म्हणजे हा जो आहे हा तुमचा 0, टी आहे. टी 0, -5 पॉइंट. टी 0, -5 हा असणार वाय ऍक्सिस वर. मग हे असे प्लॉट करायचे पॉइंट्स सगळे. पुढची एक्सरसाइज वर
लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आपल्याला शिकायचंय. लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता आपण ज्या पण लाईन्स काढतो की नाही कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, त्या प्रत्येक लाईनचं, मग ती लाईन कशी असू दे, म्हणजे ती स्ट्रेट असू दे, ती स्लॅन्ट लाईन असू दे, कशी असू दे, पॅरलल असू दे, परपेंडिक्युलर असू दे कोणाला, तरी त्या लाईनचं जे आहे ना, प्रत्येक लाईनचं एक इक्वेशन असतं. इक्वेशन. आता इक्वेशन जे आहे लाईनचं, आता सध्या तुम्हाला एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन्सचे इक्वेशन आणि एवढाच आपल्याला अभ्यास आहे. आता ज्या पण पॅरलल आहेत एक्स ऍक्सिसला पॅरलल, तर एक्स ऍक्सिस असा असतो आडवा, तर त्याला पॅरलल म्हणजे अशा लाईन आडव्या जाणार, वरून जातील खालून जातील कशा आहे, त्या एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन आहे. असं समजा हा आहे उभा आहे तो वाय ऍक्सिस आहे, असा आडवा आहे तो एक्स ऍक्सिस आहे, आणि उभा आहे तो वाय ऍक्सिस आहे. ओरिजिन आहे, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा आहे वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर समजा एखादा पॉइंट आता एक्स ऍक्सिस वर जे पण पॉइंट असतात की नाही, त्यांना तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक्स ऍक्सिस वर जे पॉइंट आहेत त्याचे जर कोऑर्डिनेट आपण काढले तर ते कसे असतात बघा. समजा हा पॉइंट आहे 1च्या इथला, त्याचे जर कोऑर्डिनेट मला विचारले तर मी काय सांगेन, हा एक्स एक्स कोऑर्डिनेट तर 1च आहे कारण तो एक्स ऍक्सिस वरच आहे, त्यामुळे पहिला कोऑर्डिनेट 1 आहे, पण दुसरा कोऑर्डिनेट काहीच नाही कारण तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये नाही, ऍक्सिस वर आहे म्हटल्यानंतर त्याचा एक्स ऍक्सिस वर आहे तर वाय कोऑर्डिनेट 0 असणार. याचं 1,0, त्यानंतर हा पॉइंट आहे, या पॉइंटचं 2,0, त्यानंतर या पॉइंटचं 3,0, याचं 4,0, याचं 5,0, आणि या बाजूला बघितलं तर सेम वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे -1,0, -2,0, असे ह्यांचे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट असतात. तर आता हे जे एक्स ऍक्सिस वर सगळे जे पॉइंट्स आहेत, ते एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचं एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे की या सगळ्या पॉइंटचा, जे एक्स ऍक्सिस वर आहेत त्या सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट 0. म्हणून तुम्हाला जर विचारलं ना की इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय आहे, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन कसं लिहिणार माहिती आहे का, बघा एक्स ऍक्सिस वर प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, म्हणून एक्स ऍक्सिसचं जे इक्वेशन आहे ते काय लिहायचं, वाय इज इक्वल टू 0. हे एक्स ऍक्सिसचं इक्वेशन आहे, कारण एक्स ऍक्सिस वर कुठेही तुम्ही पॉइंट घेतला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0च असणार, म्हणून इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. आता आपल्याला बघायचं इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू 0. आता एखादी लाईन आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, आता पॅरलल तर खूप लाईन काढता येतील आपल्याला, वन टू थ्री फोर,
आता इथे मी समजा एक्स ऍक्सिसला पॅरल आहे. आता एक्स ऍक्सिस हा आडवा एक्स ऍक्सिस आहे आणि हा उभा जो आहे तो वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसला पॅरल लाईन काढायची तर ती आडवी काढावी लागेल ना अशी. आता अशी लाईन काढली तर ही जी लाईन आहे ती एक्स ऍक्सिसला पॅरल आहे. जसं एक्स ऍक्सिसचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आहे ना, तसं ही जी लाईन आहे एक्स ऍक्सिसला पॅरल आहे तिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग आहे. समथिंग म्हणजे काय, तर वाय इज इक्वल टू 3. आता या सगळ्या एक्स ऍक्सिसला पॅरल जेवढ्या पण लाईन्स असणार त्यांचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग असणार. जसं ही लाईन आहे ती पण एक्स ऍक्सिसला पॅरल आहे आणि -2 मधून जाते तर हिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू -2. त्यानंतर ही लाईन आहे ही पण एक्स ऍक्सिसला पॅरल आहे तर हिचं पण इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग. मग समथिंग म्हणजे काय, ते कोणत्या पॉईंट मधून जाते, वाय ऍक्सिसच्या -4. मग हिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू -4. त्यानंतर ही जी लाईन आहे या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 2. असं म्हणजे इक्वेशन ज्या एक्स ऍक्सिसला पॅरल लाईन आहे त्यांचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग. समथिंग म्हणजे काय, तर ते ज्या पॉइंट मधून जाणार ते समथिंग. म्हणजे आता समजा हा पॉइंट -2 मधून ही लाईन जाते, सॉरी 2 मधून जाते तर हिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू. समजा इथून 1 मधून गेले आणि एक्स ऍक्सिसला पॅरल आहे तर त्याचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 1. एक्स ऍक्सिसला पॅरल लाईन्सचं इक्वेशन वाय इज इक्वल टू आता हे आपण बघितलं एक्स ऍक्सिसला पॅरल असलेल्या लाईन्सचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग असतं. आता समजा वाय ऍक्सिसला पॅरल लाईन आहे त्याचं इक्वेशन कसं करायचं. इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू वाय ऍक्सिस. हा वाय ऍक्सिस आणि आधी इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस बघू आणि नंतर इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू वाय ऍक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू वाय ऍक्सिस. आधी इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस काय असणार, तर सोपं आहे. जसं मगाशी इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस जे आहे, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस वाय इज इक्वल टू 0 आहे ना, तसं इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस एक्स इज इक्वल टू 0 असते. वरती 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. त्याचा इथे इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस जर विचारलं, ही जी वाय ऍक्सिस आहे उभी तिचं इक्वेशन जर विचारलं तर वाय ऍक्सिस वरचे जेवढे पण पॉइंट्स आहेत ना त्यांचे जे ह्याचा कोऑर्डिनेट 0,5 आहे, ह्याचा कोऑर्डिनेट 0,4 आहे, ह्याचा कोऑर्डिनेट, कारण यांचं सगळ्यांचं एक्स कोऑर्डिनेट 0च असतो. -1,0 सॉरी 0,-1 कारण तो वाय ऍक्सिस वर आहे ना पॉइंट, मग त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार. म्हणजे हा येईल 0,-1 0,-2 0,-3
मग या पॉइंट्स मध्ये काय वर कोणता पण पॉइंट असेल ना तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून इक्वेशन ऑफ वाय एक्सिस जर तुम्हाला विचारलं की वाय एक्सिसचं इक्वेशन काय तर सांगायचं एक्स इज इक्वल टू 0. हे वाय एक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. कारण वाय एक्सिस वर कोणताही पॉइंट जर आपण घेतला तर त्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 असतो, एक्स कोऑर्डिनेट. म्हणून इक्वेशन ऑफ वाय एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0. आता या वाय एक्सिसला पॅरलल जर लाईन्स असतील त्याचं इक्वेशन कसं काढायचं? आपल्याला कळलं की वाय एक्सिसचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0. मग वाय एक्सिसला पॅरलल लाईन्स, आता पॅरलल लाईन्स वाय एक्सिसला म्हणजे ते उभ्या असणार, कारण वाय एक्सिसला पॅरलल आहे. वाय एक्सिसला पॅरलल म्हणजे अशा उभ्या ज्या लाईन्स आहेत, समजा मी इथून अशी ही लाईन ही वाय एक्सिसला पॅरलल. ही लाईन जी आहे ही वाय एक्सिसला पॅरलल आहे. आता वाय एक्सिसला जी पॅरलल आहे उभी आहे वाय एक्सिसला पॅरलल, तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग. उलट्या लक्षात ठेवायचं, जी एक्स एक्सिसला पॅरलल तिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग, आणि जी वाय एक्सिसला पॅरलल तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग. मग एक्स इज इक्वल टू समथिंग म्हणजे काय, तर एक्स मधल्या कुठल्या पॉइंट मधून ती गेली 4 मधून. म्हणून या लाईनचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 4. आता हे हा पॉइंट ती पण वाय एक्सिसला पॅरलल. हा वाय एक्सिसला पॅरलल लाईन. तिचं इक्वेशन हे पण वाय एक्सिसला पॅरलल, तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग, एक्स इज इक्वल टू 6. वाय एक्सिसला पॅरलल तर वाय इज इक्वल टू 6 नाही लिहायचं, एक्स इज इक्वल टू 6. समजा या बाजूला एखादी लाईन पॅरलल आहे वाय एक्सिसला, क्रॉसच येतात लाईनच, ही लाईन तर ही पण एक वाय एक्सिसला पॅरलल आहे, तर तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू -3. त्याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 6, कारण या वाय एक्सिसला पॅरलल आहे, मग त्यांचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू -6. इक्वेशन एक्स इज इक्वल टू -3. म्हणजे इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस जर तुम्हाला विचारलं, इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस, तर ते आहे वाय इज इक्वल टू 0. आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय एक्सिस, वाय एक्सिसला पॅरलल जर आहे तर तिचं इक्वेशन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आपण घेऊया, कारण आपण आधी एक्स ऍक्सिस इक्वेशन घेतले, तर त्याचं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आहे. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे अशा आडव्या ज्या लाईन्स आहेत त्यांचे इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग, ए म्हणजे कुठल्या ज्या नंबर मधून ते जात असेल तो. त्यानंतर इक्वेशन ऑफ वाय एक्सिस,
इक्वेशन ऑफ वाय एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0. हा वाय एक्सिसचं इक्वेशन आणि इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय एक्सिस. पॅरलल टू वाय एक्सिस, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय एक्सिस. त्याचं पण इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असतं. तर हे लक्षात ठेवायचं सगळं. आता इथे काही पॉइंट्स दिलेत रिमेंबर करायला, लक्षात ठेवा. द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस इज 0. व्हायची सांगितलं की एक्स ऍक्सिस वर कुठेही पॉइंट घ्या तुम्ही, त्याचा वाय कोऑर्डिनेट हा नेहमी 0 असतो. कॉन्व्हर्सली त्याच्या विरुद्ध एव्हरी पॉइंट हुज वाय कोऑर्डिनेट इज 0, प्रत्येक पॉइंट ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तर तो असतो एक्स ऍक्सिस वर. Therefore the equation of x axis is y is equal to 0. त्यामुळे x axis चे इक्वेशन y is equal to 0. The x coordinate of every point on the y axis is 0. म्हणजे y axis वरचे जे पॉइंट्स आहेत त्याचा x coordinate 0 असतो. Conversely, every point whose x coordinate is 0, then it is on the y axis. म्हणून y axis चे इक्वेशन x is equal to 0 आहे. आता ग्राफ जसं आपण सांगितलं, ग्राफ आता आपण बघितलं ते बघूयात. इथे काय दिलंय, ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स, प्रॅक्टिस सेट 7.2. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स A3, 0, B3, 3 and C0, 3. Join A, B and B, C. What is the figure formed? म्हणजे ग्राफ पेपरवर हे 3 पॉइंट्स प्लॉट करायचे. हे आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे. 3, 0, 3, 3. तर इथे आपले पार्टिशनचे सिस्टम आहे का बघू. आता आपण काढूया दुसरी ग्राफ पेपर, आपण काढूया, ड्रॉ करू. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. तर इथे आपल्याला पॉइंट्स इथे प्लॉट करायचे. थांबा बघूया आपण. -3, -4, -5 आणि वरच्या बाजूला 1, 2, 3, 4, -1, -2, -3, -4 ते 0. तर पहिला पॉइंट जो आपल्याला प्लॉट करायचा इथे तो आहे A3, 0. A3, 0. आता 3, 0 म्हणजे कोणता तरी कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तो ऍक्सिस वर असणार. म्हणजे हा कोणत्या ऍक्सिस वर, तर वाय कोऑर्डिनेट 0 आहे ना. सेकंड कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0, आणि जो वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो नेहमी एक्स ऍक्सिस वर असतो. म्हणून हा जो पॉइंट आहे A3, 0 तो इथं असणार. हा आहे तुमचा A3, 0. त्यानंतर 3, 3 आणि 0, 3.
3,3 कुठे असेल बरं? 3,3 म्हणजे पहिला क्वाड्रंट मध्ये असेल. म्हणजे इथून असा इकडून पण 3, इकडून पण 3 है ना. म्हणजे हा तुमचा बी पॉइंट आहे 3,3. याचा जर रफने आपण दाखवलंय, हा बी आहे, बी 3,3 आहे. त्यानंतर सी जो आहे तो 0,3 आहे. सी 0,3. आता ह्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 म्हणजे हा वाय ऍक्सिस वर असेल, वाय ऍक्सिस वर म्हणजे हा इथे आहे. हा सी 0,3. तर नंतर त्यांनी सांगितलं की ए बी आणि बी सी जॉईन कर. जॉईन ए टू बी अँड बी टू सी. हे जॉईन करायचं. ए बी म्हणजे हा ए आणि हा बी. बी असेल, हा ए बी आणि हा बी सी जॉईन करायचा आणि सांगितले की हा कोणता फिगर बनतो. तर हा फिगर बनतो रेक्टँगल. रेक्टँगल आहे, स्क्वेअर बनतो, कारण त्याच्या सगळ्या साईड सेम असणार. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. तर जेवढे झाले तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपलं 7.1 आणि 7.2 स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे.